आजच्या काळात वीज ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी गरज बनली आहे आणि त्यासाठी सौर ऊर्जेचा वापरही झपाट्याने वाढत आहे. मात्र एक मोठी अडचण अजूनही कायम आहे, ती म्हणजे सूर्य मावळला की सोलर पॅनल्सची वीज निर्मिती थांबते. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आता रात्रीच्या अंधारातही सोलर पॅनल वीज तयार करू शकतील, तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. विशेष म्हणजे या संकल्पनेची चर्चा आता केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही होत आहे. महाराष्ट्रातील 2 संशोधकांनी विकसित केलेल्या या अनोख्या तंत्रज्ञानाला ब्रिटनकडून महत्त्वाची दखल मिळाली आहे. कारण आता नागपूरच्या संशोधकांनी सूर्यप्रकाशाशिवाय रात्रीच्या वेळीही सौर पॅनलद्वारे सतत वीज निर्मिती करण्याचे तंत्र यशस्वीपणे विकसित केले आहे. नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे, ते कसं काम करतं आणि भविष्यात ऊर्जा क्षेत्रात कोणता मोठा बदल घडू शकतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सर्वात आधी पाहूयात हे संशोधन नक्की कोणी केलं आहे. तर नागपूरच्या संशोधकांनी सूर्यप्रकाशाशिवाय रात्रीच्या वेळी सौर पॅनलद्वारे सतत वीज निर्मिती करण्याचे तंत्र यशस्वीपणे विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली असून युनायटेड किंगडम अर्थात ब्रिटनच्या बौद्धिक संपदा कार्यालयाकडून या तंत्रज्ञानाला UK डिझाईनचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या आंतरराष्ट्रीय मान्यतेमुळे भारताच्या वैज्ञानिक प्रगतीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भविष्यात जागतिक स्तरावर निर्माण होणाऱ्या ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी आणि हरित ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास संशोधकांकडून व्यक्त केला जात आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि ऐतिहासिक संशोधनामागे महाराष्ट्रातील 2 नामांकित विद्यापीठांमधील तज्ज्ञ प्राध्यापकांचे कठोर परिश्रम आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय ढोबाळे आणि लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर विजय पावडे यांनी संयुक्तपणे हे नाविन्यपूर्ण संशोधन साकारले आहे. या दोन्ही वैदर्भीय संशोधकांनी सध्याच्या तंत्रज्ञानातील सर्वात मोठा उणीवर सखोल अभ्यास केला असून नैसर्गिक ऊर्जा स्रोत मर्यादित होत असताना आणि औष्णिक विजेवरील अवलंबित्व वाढवले असताना सौर ऊर्जेची 24 तास उपलब्धता कशी करता येईल यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि संशोधनाची पायाभरणी केली. हे नवीन तंत्रज्ञान समजून घेण्यापूर्वी सध्याच्या सोलर पॅनल्सची मर्यादा काय आहे हे समजून घेऊयात. आजच्या घडीला घरोघरी आणि उद्योगांमध्ये बसवले जाणारे पारंपरिक सोलार पॅनल्स हे सूर्यप्रकाशात असणाऱ्या फोटॉन्सचा वापर करून विजेची निर्मिती करतात. त्यामुळे दिवस मावळल्यानंतर किंवा हवामान ढगाळ होऊन सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाल्यावर या पॅनल्सची वीज निर्मिती मंदावते किंवा पूर्णपणे खंडित होते. रात्रीच्या वेळी सूर्यच उपलब्ध नसल्यामुळे सौर ऊर्जेचा थेट वापर करणे आजवर अशक्य मानलं जात होतं. याच कारणामुळे सौर ऊर्जा प्रणाली सोबत मोठ्या क्षमतेच्या बॅटऱ्या वापराव्या लागतात, ज्या अत्यंत महागड्या असतात. या समस्येवर मात करण्यासाठी तंत्रज्ञान बदल घडवताना संशोधकांनी आधुनिक बायफेशियल सोलार पॅनल्सची मदत घेतली आहे. आज बाजारात नवीन पिढीतील बायफेशियल सोलार पॅनल्स उपलब्ध आहेत, ज्याची खासियत म्हणजे ते दोन्ही बाजूनी प्रकाश स्वीकारून वीज तयार करतात. या पॅनल्सच्या वरच्या भागावर थेट सूर्यप्रकाश पडतो आणि खालील भागावर जमिनीवरून परावर्तित झालेला प्रकाश पडतो. दोन्ही बाजूंनी फोटॉन्स मिळत असल्यामुळे हे पॅनल्स सामान्य पॅनल्सच्या तुलनेत अधिक वीज निर्माण करतात. मात्र सूर्यप्रकाश कमी झाल्यावर किंवा रात्र झाल्यावर या आधुनिक बायफेशियल पॅनल्सची वीज निर्मिती सुद्धा पूर्णपणे थांबते. याच मुख्य अडचणीवर नागपूरच्या संशोधकांनी उत्तर शोधलं आहे. बायफेशियल सोलार पॅनल्सची रात्री बंद पडण्याची अडचण दूर करण्यासाठी डॉक्टर संजय ढोबाळे आणि डॉक्टर विजय पावडे यांनी एक अत्यंत कल्पक मार्ग शोधून काढला. त्यांनी या सोलार पॅनल्सच्या वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही बाजूंवर विशेष स्वरूपाचे LED दिवे बसवले. रात्रीच्या वेळी सूर्यप्रकाशाची जागा या LED दिव्यांच्या कृत्रिम प्रकाशाने घेण्याची संकल्पना त्यांनी मांडली. परंतु रात्रीच्या वेळी हे LED दिवे चालण्यासाठी बाहेरून वीज घेतली तर या प्रयोगाचा खर्च वाढेल. म्हणूनच या LED दिव्यांना ऊर्जा देण्यासाठी संशोधकांनी निसर्गातील दुसऱ्या एका मोफत स्रोताचा म्हणजेच पवन ऊर्जेचा अतिशय हुशारीने वापर केला आहे. शिवाय रात्रीच्या वेळी ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय तंत्रशुद्ध आणि स्वयंचलित पद्धतीने पार पडते. दिवसाच्या वेळी वातावरणात असणाऱ्या वाऱ्यांपासून मिळणारी पवन ऊर्जा ही एक विशेष यंत्रणेद्वारे साठवून ठेवली जाते. जेव्हा सूर्य मावळतो आणि प्रकाशाची तीव्रता कमी होते तेव्हा सोलार पॅनलला जोडलेले आधुनिक सेन्सर्स ही गोष्ट तात्काळ ओळखतात. सेन्सर कार्यरत होताच पॅनलच्या दोन्ही बाजूला लावलेले LED दिवे आपोआप सुरू होतात. या दिव्यांचा प्रखर कृत्रिम प्रकाश जेव्हा बायफेशियल सोलार पॅनलवर पडतो तेव्हा रात्रीच्या अंधारातही हे पॅनल्स पुन्हा ऊर्जामय होतात आणि सतत वीज तयार करू लागतात.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी बाहेरून कोणताही अतिरिक्त वीज घ्यावी लागत नाही. ही यंत्रणा स्वतःच तयार केलेल्या ऊर्जेवर पूर्णपणे मोफत आणि अखंड काम करते. भविष्यातील ऊर्जा संकटाचा विचार करता कृत्रिम प्रकाशाच्या साहाय्याने रात्रंदिवस अखंड वीज तयार करणारे हे तंत्रज्ञान ऊर्जा क्षेत्रात मोलाचा दगड ठरणार आहे. या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे वीज बिल देखील शून्यावर आणणे शक्य होईल. याशिवाय उद्योगांना 24 तास अखंड आणि मोफत वीज पुरवठा मिळून त्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर कमी करता येईल. रस्त्यांवरील दिव्यांसाठी रात्रंदिवस लागणाऱ्या विजेचा खर्च वाचेल, तर शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सिंचनासाठी शाश्वत वीज मिळेल. यामुळे औष्णिक विजेची बचत होऊन पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठीही मोठी मदत होईल. सध्या या संकल्पनेला ब्रिटनकडून डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालं असलं तरी हे संशोधन केवळ प्रयोगशाळेत किंवा कागदावर मर्यादित राहू नये असं मत संशोधकांनी व्यक्त केलं आहे. डॉक्टर संजय ढोबाळे यांच्या मते शासनाच्या माध्यमातून जेव्हा हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष घरोघरी, सार्वजनिक वीज व्यवस्थेत आणि मोठ्या उद्योगांमध्ये राबवलं जाईल तेव्हाच या शोधाचा खरा फायदा समाजाला होईल. थोडक्यात सांगायचं तर नागपूरच्या या वैदर्भीय संशोधकांनी विज्ञानाची नवी दिशा दाखवत अंधारातही वीज तयार करून दाखवली आहे. भारताला हरित आणि शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत क्रांतिकारी ठरेल, यात काही शंका नाही. तुम्हाला नागपूरच्या या संशोधकांचा शोध कसा वाटला आणि हे तंत्रज्ञान लवकरात लवकर आपल्या दैनंदिन वापरात आले पाहिजे का, याबद्दल तुमची मतं काय आहेत कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.